इंडिगो कलर म्हणजे कनवाळूपणाचं प्रतीक. जणू पाहतात हे हृदयाचंच गीत. बरला आहे यांच्यात हृदयात प्रेमाचा कुंभ आणि योजना खरत आहेत अनाथांचा आधारस्तंभ. आज त्या बहुतेक इथे आलेल्या नाही आहेत, पण नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्व उलगडलं जाणार आहे. आता या इंद्रधनुतला एक शेवटचा रंग म्हणजे जांभळा कलर. आत्मविश्वासाचा रंग म्हणजे जांभळा. संत्या ते डॉक्टर संतोष कामेरकर यांचा प्रवास आहे नक्कीच आगळा. हे आपल्या ट्रेनिंगमध्ये सांगतात कौशल्याचे महत्त्व. डॉक्टर संतोष कामेरकर म्हणजे आपलं रॉयल व्यक्तिमत्व. रॉयल व्यक्तिमत्व. ह्या रॉयल व्यक्तिमत्वाला मी विनंती करतो की 2च मिनिटात आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायचे आणि ह्या पुस्तकात हे पुस्तक घेतल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा आपल्याला नक्कीच होणार आहे. आणि अगदी डाऊन टू अर्थ माणूस, अगदी शून्यातनं वर आलेला माणूस डॉक्टर संतोष कामेरकर. या जन्मातच उदात्त असे काहीतरी करतो गड्या. या जन्मातच उदात्त असे काहीतरी करतो गड्या. अभिमानानं स्मृती तुझला या पुढच्या 7 पिढ्या. आज जे कार्य अनेक उद्योजक करतायत किंवा रचना आणि अमित करतायत की 365 उद्योजकांना त्यांनी या ठिकाणी त्यांचे परिचय करून घेतला. व्हिडिओ आज पुस्तक आहे सप्तरंग उद्योजकतेचे. मी माझ्या अनेक लोकांना मार्गदर्शन सांगत असतो की तुम्ही आयुष्यात तुम्हाला जर मरणानंतर पण तुमचं जर नाव काढलं जात असावं असं वाटत असेल तर तुम्ही पुस्तकं लिहा. त्याचबरोबर तुमचे व्हिडिओ बनवा जे लोकांना प्रेरणा देतील, लोकांना प्रोत्साहन देतील. आज अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. माझे मित्र उमेश जे आहेत, गेले अनेक वर्ष उमेश लोकांना प्रोत्साहन देत आहेत किंवा अनेक इथे बसलेले इतर मान्यवर आहेत. तर मी नेहमी सांगत असतो की त्यासाठी तुम्हाला काहीतरी समाज देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. मी माझ्या वाक्यामध्येही म्हणतो की ज्या ज्या गाड्या धुतल्या त्या गाड्या घेतल्या. आता नुकतीच 11वी गाडी माझी आली आहे कालच. याच्यामध्ये एक प्रेरणा आहे की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाने प्रत्येकाने स्वतःहून उभं राहणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारची पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात. माझी देखील 15 पुस्तकं आहेत. एका बँकेचा संचालक आहे गेले 20 वर्ष. रिसॉर्टचा मालक आहे. नुकतेच नवीन एक 2 व्यवसाय सुरू केला आहे. S4 मिला नावाने आम्ही एक ब्रँड बनवला ज्यात आम्ही मिलाच वगैरे आमच्याकडे आहेत. आणि सॅटर्डे क्लबचं 20 वर्षापासून जास्त मी लाईफ मेंबर आहे. अनेक सामाजिक संस्था उभं केल्या आहेत. आणि मला प्रेरणा द्यायला, लोकांना प्रोत्साहन द्यायला आवडतं. मी नेहमी म्हणतो कि मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उड़ान होती है. आणि उडान घेण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत. आणि पुन्हा एकदा आम्ही त्या रचनाचं अभिनंदन की एक छान उपक्रम करताय. रचना पुन्हा एकदा आणि त्यांच्या आईबाबांचं पण. आणि इथं बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. करा. अगदी आपलं भाषण बरोबर 2 मिनिटात संपवावं हे ट्रेनिंग देखील त्यांना नक्की आहे आणि खूप छान. आणि हे सप्तरंग आज उलगडले आहेत आपल्या समोर आणि या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला त्याचा अधिक खुलासा देखील होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो मान्यवरांना की स्थानपन्न व्हावं. धन्यवाद. खूप छान असा सोहळा रंगलेला आहे.